आज गोजूबावी या ठिकाणी एक विमान आहे, शिकाऊ विमान आहे. शिकाऊ विमान या ठिकाणी पडलेलं आपण पाठीमागं पाहत आहात. रेडबर्ड ही एक शिकाऊ विमान संस्था आहे. या संस्थेचं हे विमान आहे. हे विमान पडलं. इथं काही ग्रामस्थ आहेत. या ग्रामस्थांना ह्या जे विमानाचे अपघात होतात याचे वारंवार यांना खूप मोठं नुकसान होत आहे. यांच्या जीवितावर सुद्धा बऱ्याच वेळेस हे प्रकरण आलेलं आहे. आणि आज ज्या ठिकाणी हे विमान पडलं त्या ठिकाणाहून अगदी 100 मीटर अंतरावर एक आजी होत्या आणि त्या इथं शेतकाम करत होत्या आणि शेतकाम करत असताना हे विमान आहे ते विमान या ठिकाणी पडलेलं आहे. इथं काही ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांबरोबर आपण चर्चा करूया. काका, बरेच वेळेस गोजूबावी परिसरामध्ये अशा पद्धतीचे विमान अपघात होत आहेत. काय मत आहे तुमचं, काय मागणी आहे? आम्हाला घरात राहावं की निघून जावं अशी भीती वाटायला लागली 28 जानेवारी पासून. एक तर दादांचं विमान पडलं त्यावेळेस माझे मित्र राघूदादा आठवळे यांचं घर एक 100 फुटावर होतं, ते वाचलं. आज माझं घर 100 फुटावर आहे. आम्ही घरात बी सुरक्षित आहोत का नाही, या विमानतळांच्या या मोठ्यांच्या आवशीपायी आमचे प्राण चांगलीच लागलेत. आणि हे सगळे आज येऊन मजा बघून जाणार, पण हे विमान आमच्या बोकांडी पडलं असतं तर जबाबदार कोण आहे? आज त्या विमानाजवळ आमच्या शेतात आम्हाला उभा बी राहू देत नाहीत. पण हेच विमान जर आमच्या बोकांडी पडलं असतं तर हे साहेबांनी काय केलं असतं नेमकं? आता काय तुमचं मागणं काय आहे? आमचं मागणं ही रेड बर्ड कंपनी आमच्या इथं नाही पाहिजे. यांच्या उड्डाणानं आम्हाला दररोज इतका त्रास होतो की गाय धारा सुद्धा देत नाहीत. यांचं एवढं सतत हे चालू असतं, घर घर चालू असते की धार देणारी गाय सुद्धा लाता मारते. इथं फक्त रेड बर्डच नाही तर कार्वर एव्हिएशन म्हणून पण दुसरी कंपनी आहे. कारवार गेले बरेच दिवसापासून आहे, पण त्यांचं कधीही अपघात, हे रेड बर्डचं हे 4था-5वा अपघात आहे माझ्या पाहण्यात. कार्वरचे अपघात होत नाहीत. आजपर्यंत नाही मी पाहिलं इथं झालेलं. होत असतील पण मी नाही पाहिलं झालेलं. ठीक आहे. आपण या ठिकाणी आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत. ग्रामस्थांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत की आम्ही इथं राहायचं का नाहीये. आणि यावेळेस आता खऱ्या अर्थाने प्रशासनाने यावर निर्णय घेतला पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे वारंवार अपघात होतात या अपघातासाठी अंमलबजावणी युक्त काही पावले आहेत ते पावले ठोस उचलले पाहिजे.